रसाळ न्यूजमध्ये स्वागत आहे. मंडळी, पुण्यातून एखाद्या दिवशी बातमी नाही आली तर आश्चर्य वाटते. कारण कधी कोणाचा खून, तर ॲक्सिडेंट, तर कधी कोयता गँग, असे अनेक कारणातून पुण्यामधून बातम्या ऐकायला मिळतात. अशीच एक घटना सध्या घडलेली आहे. ती म्हणजे आपल्याच मैत्रिणीची एका IT कंपनीच्या सहकार्याने निर्घृणपणे खून केला आहे. तर त्याने हा खून का केला आणि याच्या मागचं कारण काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, IT कंपनीत काम करणारी ती मुलगी म्हणजे शुभ्रा. तिच्यासोबत काम करणारा तिचा सहकारी मित्र कृष्णा याने तिचा खून केला आहे. कारण म्हणजे शुभ्राने त्याच्याकडून 1-2 नव्हे तर तब्बल 4 लाख रुपये घेतलेले. पैसे मागायचं कारण तिनं असं सांगितलं होतं की आपले वडील आजारी आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी मला अत्यंत पैशाची गरज आहे. म्हणून कृष्णाने खरंच गरज असेल असं समजून तिला तब्बल 4 लाख रुपयेची मदत केलेली आहे. कधी 25 तर कधी 50 तर कधी 75 अशा टप्प्यामध्ये तिनं त्याला मदत केली आहे. मित्रांनो, 4 लाख रुपये परतफेडायची जेव्हा त्याने मागणी केली, त्यानंतर शुभ्राने ते पैसे परत देण्याचा विषय तर सोडून द्या, अजून पैशाची मागणी केली. त्यानंतर कृष्णाला तिच्यावर संशय आला आणि तिने तिच्या घरी जाऊन तिची चौकशी करायचा निर्णय घेतला. कृष्णा तिच्या राहत्या घरी साताऱ्याला कराडमध्ये गेला आणि त्याच्या कुटुंबाची त्यानं भेट घेतली. भेट घेतल्यानंतर तिला कळालं की तिचे वडील आजारी नसून ठणठणीत आहेत. मित्रांनो, हे त्याच्या लक्षात आलं होतं की शुभ्रा आपली फसवणूक करते आणि माझी ते 4 लाख रुपये तिनं उडवलेले आहेत आणि अजून ती पैशाची मागणी करत असल्याने तिच्या डोक्यात तिच्याविषयी संताप बसला होता आणि त्यानं ठरवलं की आता शुभ्राला संपवायचं. मित्रांनो, त्याला शुभ्राच्या कामाला यायचा आणि जायचा टाईम माहीत होता. तो त्याच टायमाला येतो, कंपनीच्या पार्किंगमध्ये थांबतो आणि शुभ्राला येताना बघतो. शुभ्राजवळ आल्यानंतर त्याला विचारतो, तू माझ्या पैशाचं काय केलंस? आणि याच्यातून वाद सुरू होतो आणि काय कळायच्या आतच तो कोयता काढतो आणि सपासप तिच्या डोक्यावर, खांद्यावर, हातावर वार करतो. मित्रांनो, विशेष म्हणजे त्याने गर्दीच्या ठिकाणी शुभ्रावर वार केले होते. अनेक लोक त्याला बघत होती, पण कोणीही शुभ्राची मदत करायला पुढे नाही आलं. लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मित्रांनो, त्यानंतर तिला दवाखान्यात नेलं गेलं आणि त्यानंतर तिला मृत घोषित केलं. त्यानंतर तिच्या बहिणीने तक्रार देखील नोंदवली आहे आणि पोलिसांनी कृष्णाला अटक केली आहे आणि त्याने अटक केल्यानंतर पोलिसांसमोर असा जबाब दिला आहे की मीच शुभ्राचा खून केला आहे, कारण तिने माझ्याकडून खोटं बोलून पैसे घेतले आणि माझे पैशाची परतफेड करत नव्हती. तिने माझे पैसे घेतले आणि अन्य कारणाला उडवले. त्यामुळे मी तिला अद्दल घडवायचं ठरवलं. मला तिचा खून नव्हता करायचा, मला तिच्यावर वार करून तिला एक शिक्षा द्यायची होती. मात्र माझ्या हातून हे चुकीनं झालेलं आहे. मित्रांनो, काहीही असू, ही घटना अत्यंत चुकीची आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या महिलांवर अत्याचार वर असे विविध प्रकारची घटना होत आहेत. त्याचा निषेध झाला पाहिजे आणि अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. मित्रांनो, कृष्णाला शुभ्राविषयी राग येणं हे साहजिक होतं, पण मात्र त्याची ही पद्धत चुकीची होती. त्याने पोलिसांच्या सहाय्यातून किंवा तिच्या आईवडिलाच्या मदतीने शुभ्रांकडून पैसे वापस घ्यायला पाहिजे होते. पण काही असू, त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि अशा घटना पुन्हा व्हायला नको म्हणून पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा करूया. तर ह्या होता आजचा एक क्राईम रिपोर्ट. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपले बहुमूल्य मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आजसाठी एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.